नमस्कार, सर्वांचं आपल्या बागेमध्ये स्वागत आहे। आज अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयाच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा। आणि आज आपल्या केशर आंब्याचं आपण हार्वेस्टिंग करणार आहोत। आज अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्तावर आपण हार्वेस्टिंग करणार आहोत। काही 30-40% आंबा हार्वेस्टिंगला आलेला आहे, तर त्यासाठी आपण आज मुहूर्त चांगला आहे तो पाहून हार्वेस्टिंग करणार। त्यासाठी पूजा वगैरे केलेली आहे। पूजेचा एक छोटासा शॉट पण आहे, तो मी इथं सांगेल, तुम्ही तो पहा। आणि या ठिकाणी आता काही 2-4 आपण काढलेले आहेत, अजूनही काढू। त्यासाठी लक्षणं काढण्यासाठी म्हणजे हार्वेस्ट करण्यासाठी काही लक्षणं आहेत, ती लक्षणं मी तुम्हाला सांगते आणि नंतर आपण त्याचं हार्वेस्ट करू। आणि लगेच आपण चेक पण करू की तो आंबा किती वजनाचा आहे, किती ग्रॅमचा आहे। जशी आम्हाला उत्सुकता आहे किती ग्रॅमचा आहे, जम्बो आंबा आहे म्हटल्यावर किती ग्रॅम भरेल, तसं तुम्हालाही ते पाहून आश्चर्यचकित होणार आहे की तो आंबा किती ग्रॅमचा आहे। चला आपण पाहूयात की हार्वेस्ट करायला तो आता कसा तयार झालेला आहे। हे पहा, या ठिकाणी हा जो आंबा आहे याच्यावर पांढरी पावडर कोटिंग आलेली आहे, याच्यावर पांढरे डॉट्स आलेले आहेत आणि देठापाशी याच्या खड्डा पडलेला आहे। याचा अर्थ हा की हा आंबा आता हार्वेस्टिंगला आलेला आहे। हा आहे जम्बो साईजचा केशर, जो की पूर्वी जुना जो केशर प्रजाती होती ती थोडीशी बारीक होती आणि मला वाटतं ही 16-17 नंतर केशरची जम्बो साईज अस्तित्वात किंवा तयार केलेली आहे। तर त्या साईजचा हा आंबा आहे। तर त्याचं आपण आता हार्वेस्टिंग करू आणि तुम्हाला आपण लाईव्ह दाखवूयात की तो किती ग्रॅमचा भरणार आहे। हे बघा, हातात बसत नाहीये माझ्या, जड इतके आंबे, त्यातनं एक खाली पडला बघा। एवढे आंबे जड आहेत, हे खूप मोठी बिग साईज आहे, जम्बो साईज आहे। त्यातलं एकाचं आपण वजन करूयात आणि पाहूयात किती ग्रॅमचा तो आहे। ऑलमोस्ट 560 ग्रॅमचा हा आंबा आहे। तर अशा प्रकारे हे जम्बो केशर साईजचे आंबे आता ऑलमोस्ट 8 दिवसात तयार होतील। आता आम्ही नॅचरल पद्धतीने आढी घालणार आहोत आणि त्या आढीमध्ये भात्यानामध्ये प्रॉपर तो गवतामध्ये पिकवणार आहोत। तर त्यासाठी ज्यांना पण हे जम्बो केशर आंबे हवे आहेत त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणार आहे, त्या लिंकवर व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर बुक करा। थँक्यू। नेक्स्ट जेन केशर।